कातरवेळ या डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांच्या ब्रह्मास्त्र या कथासंग्रहातली कथा आता आपल्या समोर सादर करत आहोत. या कथेचं अभिवाचन करतायत खुद्द डॉक्टर निशिकांत श्रोत्री. या कथेतील सर्व पात्र, प्रसंग, जागा सगळं काही काल्पनिक आहे. यात कुठेही जर कशाशीही साधर्म्य आढळलं, कुणाशीही साधर्म्य आढळलं तर तो केवळ योगायोग समजावा. कातरवेळ. आता मात्र अक्कांच्या तोंडचं पाणी पाळलं. 1 तास झाला होता दादांना जाऊन आणि तरी देखील त्यांच्या परतण्याची काहीच चिन्ह दिसत नव्हती. वास्तविक 5 मिनिटांच्या अंतरावरचं ते दुकान, पण तास होऊन गेला तरी अजून दादा परतले नव्हते. खरं तर या वयात त्या दोघांपैकी कोणीही एकटं दुकटं कुठेही जात नसे. शक्यतो बाहेर पडायचंच नाही, आणि पडायचं तेव्हा दोघांनी बरोबरच, आणि ते सुद्धा अगदी गरज पडली तरच. पण आज तशी गरजच पडली. सकाळपासून अक्कांच्या पोटात दुखत होतं. तूप पोहा खाऊन झालं, सोडा घेतला, पण काही उतार पडेना. दादांचं केव्हापासून चाललं होतं की डॉक्टरांच्याकडे जाऊया म्हणून, पण अक्कांना बाहेर जायला नकोच वाटत होतं. नाहीतरी उद्याच डॉक्टरांचा यायचा दिवस होता, उगाच कशाला बाहेर पडा असाच विचार अक्कांनी केला होता. डॉक्टर तसे जवळच होते, फार लांब काही नाही, पण तरीही शक्यतो घराबाहेर पडायचं नाही, आणि अगदी तशीच वेळ आली तर दोघांनी जोडीनंच किंवा दुसऱ्या कोणाच्या तरी सोबतीनं बाहेर पडायचं, हा नियम त्यांनी अलीकडेच स्वतःवर घालून घेतला होता. आणि तेच योग्य होतं. नाहीतर 79 वर्षाच्या अक्का आणि 87 वर्षाचे दादा एकटे बाहेर पडून काय करणार? वाटेत काही लागलं विगलं असतं तर एकाला दुसरा नको. त्यात हल्ली दोघांचाही विसरभोळेपणा वाढायलाच लागला होता. शिवाय अक्कांना दादा आणि दादांना अक्का सोडून होतं कोण आणखी इथं त्यांच्यासाठी? नाही म्हणायला अक्कांची 3 सावत्र मुलं होती, पण ती तिघही 3 ठिकाणी विखुरलेली. थोरला सैन्यात सीमेवर, मधला साताऱ्याला, आणि धाकटा तर लहानपणीच म्हणजे अक्कांचं दादांशी लग्न व्हायच्या आधीच घरातून पळून गेले होते. बँकेत गडगंज संपत्ती असलेल्या, पण घरात वीज गेल्यानंतर मेणबत्ती जळायला 4 आणे सुद्धा रोखीत नसलेल्या कृपणासारखी अवस्था झाली होती त्यांची. मोठे दोघे म्हणायचे त्यांना, तुम्ही आमच्याकडे चला म्हणून, पण ते काही या म्हातारीला पटायचं नाही. नाही म्हटलं तरी आयुष्यभर झगडून मिळवलेल्या कमाईतून निवृत्तीच्या वेळी दादांनी छोटंसं का होईना पण एक घरकुल बांधलं होतं पुण्यातच. समाधान. या घरकुलातच 30 वर्षे काढली होती या जोडप्याने मोठ्या समाधानाने, अगदी कुणाचीही मदत न घेता. मग आताच पहिलं तिराचं वेध लागल्यावर कशाला कुणाच्या दारात जाऊन पडायचं? जे काही बरं वाईट व्हायचं ना, ते या आपल्या स्वकष्टार्जित वास्तूतच व्हावं हीच त्या दोघांची इच्छा होती. त्यामुळे ते दोघेही घर सोडून, समाधान सोडून कुठेही जायला तयार नव्हते, आणि त्यांच्या मुलांना आपापल्या नोकऱ्या सोडून केवळ यांच्या देखभालीसाठी पुण्यात येऊन राहणं शक्य नव्हतं. म्हणूनच शक्यतो घराबाहेर पडायचंच नाही असाच नियम. तेवढ्यासाठीच तर त्यांनी डॉक्टर मुळ्यांना आठवड्यातून एकदा तरी घरी येऊन जाण्याबद्दल विनंती केली होती. म्हणजे तब्येतीचं गाडं दर आठवड्याला एकदा ठोकून ठाकून व्यवस्थित केलं की तेवढ्यासाठी सुद्धा बाहेर पडायला नको. कलवाई हृदयाच्या डॉक्टर मुळ्यांनी त्यांची ही विनंती ताबडतोब मान्य केली होती. इतकंच नाही तर आठवड्याच्या व्हिजिटचे ते पैसेही घेत नसत कधी. म्हणून तर अक्का अचानक उद्भवलेली ही पोटदुखी घरगुती औषधांवरच निभावून न्यायचा प्रयत्न करत होत्या. थोडं बहुत दुखणं अंगावर काढायचा प्रयत्न करत होत्या. आजचा दिवस गेला की मग उद्या डॉक्टर येणारच होते. पण संध्याकाळी जेव्हा फारच त्रास व्हायला लागला तेव्हा मात्र त्यांनी दादांचं म्हणणं मनावर घेतलं, आणि त्या दोघांनी डॉक्टरांच्याकडे जायचं प्रस्थान ठेवलं. दरवाजाचं कुलूप नीट लावलंय ना, याची कुलूप 4 वेळेला ओढून आणि किल्ली दादांच्या कोटाच्या खिशातच नक्की आहे ना याची त्यांचे खिसे चाचपून खात्री करून अखेरीस ते वृद्ध जोडपं काठ्या टेकत फाटकाच्या बाहेर पडले. अहो, दादांचा विसरळपणा अक्कांच्या विसरभोळेपणापेक्षा कणभर जास्तीच सरस होता. फाटकाचा अडसर लावता लावता त्याने अक्कांना हटकलं.
आता काय झालं? नाही, आपल्या घराची किल्ली दादांनी आपले खिसे परत चाचपले. अहो, तुमच्या खिशातच आहे. अक्कांनी दादांच्या खिशातली किल्ली काढून त्यांना दाखवली. नाही, किल्ली आहे हो, पण आता पण काय? पोट दाबत अक्कांनी विचारलं. किल्ली नक्की घराचीच आहे ना? दादांना मूलभूतच शंका होती. म्हणजे? अक्कांना तरी कुठे एवढा आत्मविश्वास होता आपल्या स्मरणशक्तीचा. त्यांनी क्षणभर विचार केला. चला, कुलपाला लावूनच बघूया. आणि नंतर पुन्हा कुलूप उघडायची आणि बंद करायची व्यवस्थित कवायत झाल्यावर एकदाचे लागले दोघ जण डॉक्टर मुळ्यांच्या दवाखान्याच्या वाटेला. दवाखान्यात अक्कांना आणि दादांना पाहून डॉक्टर मुळे चमकलेच. उद्याच व्हिजिटचा वार असताना आज अगदी तातडीने यांना इथे यायला काय झालं? तसंच कारण असल्याखेरीज घर सोडायचं नाही हा त्या दोघांचा नियम माहिती होता डॉक्टरांना. त्यांनी बाकीच्या रुग्णांना बाजूला ठेवून ताबडतोब अक्का दादांना आत बोलवलं. अक्का, तुम्ही कशाला आलात इथपर्यंत? डॉक्टर मुळ्यांनी आस्थेने विचारलं. मी येणारच होतो ना उद्या. काय करणार बाबा, ही पोटदुखी फारच त्रास द्यायला लागली. अक्कांनी आपली अगतिकता स्पष्ट केली. सकाळपासून अंगावर काढलं, पण आता राहावेच ना बघा. मग मला बोलवून पाठवायचं, मी आलो असतो. अक्कांना तपासाच्या टेबलवर झोपत डॉक्टर मुळ्यांनी आपुलकीचा सल्ला दिला. आता बोलवून पाठवायचं म्हणजे आम्हालाच यायला हवं ना? अक्कांच्या या उत्तराने डॉक्टर मुळेही निरुत्तर झाले. डॉक्टरांनी अक्कांना तपासलं आणि औषध दिलं. शिवाय एक गोळीही लिहून दिली. एवढी एक गोळी माझ्याकडे नाहीये, तेवढी फक्त आणायला लागेल. ती गोळी घेतली की 10 मिनिटात पोट दुखायचं थांबेल. पण तरी सुद्धा हे औषध मात्र 5 दिवस चालूच ठेवायचं हं. डॉक्टरांचा सल्ला घेऊन अक्का आणि दादा दवाखान्यातनं बाहेर पडले. आता केमिस्टच्या दुकानात जाऊन फक्त ती गोळी आणायची आणि पाण्याच्या घोटाबरोबर पोटात ढकलायची, म्हणजे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे 10 मिनिटात आराम. थोडे अंतरच चालले असतील ती दोघं. अक्कांची पोटदुखी वाढायलाच लागली. तरीही रेटत रेटत तशाच अक्का कशाबशा चालत होत्या. चालत चालत जेमतेम ते जोशांच्या घरापर्यंत पोहोचले असतील तोपर्यंत अक्कांची पोटदुखी इतकी वाढली की त्यांना पुढचं पाऊल टाकवेना. ऐकलं का? त्यांनी दादांना थांबवलं. मी म्हणते बसूया इथेच थोडा वेळ. माझ्याच्याने नाही आता पाऊल उचलवत पुढे. इथे जोशांच्या कट्ट्यावर बसून 10 मिनिटे विश्रांती घेऊ आणि मग जाऊ पुढे. अहो, पण 10 मिनिटांनी तरी थांबणार आहे का तुमची पोटदुखी? सकाळपासून त्रास होतोय ना? दादांची शंकाही रास्त होती. मग कसं करायचं म्हणता? अक्कांनी आपलं बूट जोशांच्या फाटकातल्या कट्ट्यावर टेकवलंच. मला तर एक पण पाऊल टाकणं शक्य नाही आता. मग असं करूया का? तुम्ही बसा इथेच, मी घेऊन येतो औषधाची गोळी. जोशांच्याच कडे पाणी घेऊ, मग ती घ्या त्याच्याबरोबर. बरं वाटलं की मग जाऊ आपण घरी. खरं म्हणजे दादांना एकट्याने जाऊ द्यायची अक्कांची मुळीच इच्छा नव्हती. पण करणार काय? आपल्याला तर अजिबात चालवत नाही. पण जपून जा हो, आणि कडेकडेनीच जा रस्त्याच्या. काळजीची सूचना देऊन अक्कांनी दादांना दुकानात जायची अखेर अनुमती दिली. पण 5 मिनिटांच्या अंतरावरच्या दुकानात गोळ्या आणायला गेलेले दादा तास होऊन गेला ते अजून परतले नाहीत. आता मात्र अक्कांचा जीव कासावीस व्हायला लागला. का बरं इतका उशीर लागला असेल? दुकानात गर्दी असेल, पण तरी इतका वेळ लागू नये. मग वाटेत काही? आणि आता मात्र अक्कांचा धीर सुटला. काहीतरी करायलाच पाहिजे, दादांचा शोध लावायलाच पाहिजे.
अभद्र विचारांचा डंख बसल्याबरोबर मस्तकात झिंझिण्या येऊन अक्का उठल्या. पोटात दुखत होतं तरी जीवाच्या करारावर कसं बस एक एक पाऊल टाकत त्या निघाल्या. पण औषधाच्या दुकानाच्या दिशेने 4च पावलं चालले असतील त्या, आणि अशी जीव घेणे कळाली त्यांच्या पोटातून की तिथंच रस्त्यातच त्या मटकन खाली बसल्या. आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी परत उठायचा प्रयत्न केला, पण 500 वर्षापेक्षाही जास्ती वर्ष कष्टून थकलेलं ते शरीर आता साथ देईना. अक्कांचं नशीब म्हणून नेमकं त्याच वेळी जोशांचा अविनाश स्कूटरवरून कारखान्यातून परत येत होता. अक्कांची आणि जोशांची तशी फारशी घसट नव्हती. जवळपास राहणारे म्हणून ती दोन्ही कुटुंब एकमेकांना ओळखत होती इतकंच. तरी पण अक्का अशा रस्त्यात का बसल्यात आश्चर्य करीतच, पण थोड्याशा काळजीने अविनाशने आपली स्कूटर त्यांच्यापाशी नेऊन थांबवली. का हो अक्का, बरं नाही की काय? अशा इथे रस्त्यातच का बसलाय? अविनाशने अक्कांना उठायला हात दिला. चला घरी पोचवू का तुम्हाला स्कूटरवरनं? माझं मेलीच राहू दे रे, अक्का कणतच होत्या. पण आधी दादा कुठे सापडतायत का ते पाहतोस का? म्हणजे गेलेत का कुठे ते? माझ्या पोटात दुखतंय म्हणून औषधाच्या गोळ्या आणायला निघालो होतो आम्ही दोघं. पण मला मेरीला चालवेच ना पुढे, म्हणून मी इथंच बसले तुमच्या कट्ट्यावर आणि त्यांना पाठवलं पुढं. कुठनं आठवली मला ही असली अवदसा कुणास ठाऊक. अक्कांना बोलवत तर नव्हतं, पण बोलल्याखेरीज राहवतही नव्हतं. दादांची चिंता त्यांच्या मनात काळजीचा डोंब पेटवत होती. कुठल्या दुकानात गेलेत? संदीप मेडिकलकडे ना? अविनाशने अक्कांना धीर द्यायचा प्रयत्न केला. तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही आधी आत चला बघू. घरात थोडा वेळ पडा, आराम करा, तोपर्यंत मी येतो दादांना बघून. वाटेत थांबले असतील कुणाशी तरी गप्पा मारत, स्कूटरवरनं त्यांना घेऊनच येतो बघा. अक्कांना नीट धरून अविनाशने त्यांना आपल्या घरात नेलं. तिथं पलंगावर त्यांना आरामशीर झोपून झाल्यावर मग त्यांनी स्कूटरला किक मारली. पण आपलं घर ते संदीप मेडिकल्स या दरम्यान 4-5 वेळेला चक्रा मारून सुद्धा जेव्हा दादांचा मागमूसही लागला नाही, तेव्हा मात्र अविनाशही सचिंत झाला. त्यांनी संदीप मेडिकल्स मध्येही जाऊन चौकशी केली, पण दादा आजच्या सबंध दिवसात आपल्या दुकानात अजिबात फिरकले नसल्याची खात्री दुकानदारांनी छाती ठोकपणे दिली. आता मात्र वेगाने पावलं उचलायला पाहिजेत. दादांचा तपास लावायचा असेल तर त्यासाठी स्वस्थ बसून अजिबात चालणार नाही. गेल्या महिन्यासारखेच ते कुठेतरी भरकटले असतील तर? गेल्याच महिन्यात काही पुस्तकांच्या खरेदीसाठी अविनाश आप्पा बळवंत चौकात गेला होता. पुस्तकं घेऊन तो रसिक साहित्याच्या पायऱ्या उतरत होता. तोच समोर काठी टेकत टेकत एकटेच तरातारा जाणारे दादा त्याला दिसले. एरवी या गोष्टीकडे त्याने फारसं लक्षही दिलं नसतं, पण दादांचा अवतार पाहून मात्र अविनाश काळजीत पडला. नुसत्या धोतर गंजी फ्रॉक एवढ्याच वेशात हे दादा चाललेत कुठे इतक्या घाईघाईने? त्याला काहीच समजेना. पुढे होऊन त्यांनी दादांना हटकलं तर त्यांनाही अविनाशच्या प्रश्नाचं उत्तर देता येईना. आपण आपल्याच घराभोवतालच्या बागेत शतपावली करतो आहोत असा दावा होता त्यांचा. ताबडतोब दादांची कशी बशी समजूत घालून त्यांनी त्यांना घरी आणून सोडलं होतं. त्या प्रसंगाची आठवण झाल्यावर अविनाशच्या काळजाचा थरकाप उडाला. घरी न जाता ताबडतोब दादांच्या शोधाला लागलंच पाहिजे. पण त्यांना शोधायचं म्हणजे जायचं तरी कुठे? एवढ्या मोठ्या पुण्यात त्यांना शोधायचं म्हणजे पोलीस चौकीवर जाऊन खबर नोंदवावी. पण त्याआधी अक्कांना सांगून जायला हवं. नाहीतर दादांचा तर पत्ता नाहीच, पण त्यांना शोधायला म्हणून बाहेर पडलेला अविनाशही अजून कसा आला नाही म्हणून आणखी काळजी करत बसायच्या त्या. शिवाय त्यांच्या ओळखीचं किंवा नातेवाईकांपैकी कोणी जवळपास राहतात का याचीही चौकशी करता येईल अक्कांच्याकडे. कदाचित दादा त्यांच्याकडेही गप्पा मारायला गेले असतील, कोणी वाटेत भेटले असतील तर. अक्का, दादा काही औषधांच्या दुकानात गेलेच नाहीत. वाटेत कोणीतरी भेटलेलं दिसतंय त्यांना. गेले असतील बहुतेक त्यांना घरी चहाला घेऊन.
त्यांच्या खास मैत्रीतलं कोण कोण राहतात इथे जवळपास? अक्कांचं मनोधैर्य ढासळू न देण्याची काळजी घेत अविनाशने त्यांना विचारलं. छे रे बाबा, आता कुठे कोण शिल्लक राहिलेत बरोबरीचे? आणि इथं कुणाला आमच्यासारख्या म्हाताऱ्यांची संगत हवी असते? उलट सगळेच टाळतात आम्हाला. त्यामुळे आम्ही ना कधी कुणाकडे जातच नाही बघ. अक्कांच्या मनातलं आणखीन एक दुःख बाहेर पडलं. मुकाट्याने अविनाश बाहेर पडला. आता पाहणार तरी कुठे दादांना? चुकून दुसऱ्या औषधाच्या दुकानात गेले असतील? पण जवळपास औषधाचं दुकानच नव्हतं. तरी शंकेला जागा नको म्हणून तो त्यातल्या त्यात जवळ असलेल्या औषधांच्या 2-3 दुकानात जाऊन आला. पण व्यर्थ. आता मात्र या बाबतीत त्यांनी सरळ पोलिसांची मदत घ्यायचं ठरवलं. पोलीस स्टेशनवर जाऊन त्यांनी दादा हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलीस स्टेशनवर काही अपघाती मृत्यूंची नोंद आहे का तेही पाहिलं. न जाणे काही बरं वाईट घडलं असलं तर. नशिबाने त्या दिवशी अविनाशच्या भागात तरी एकही अपघात घडला नव्हता. पोलीस स्टेशनवरून बाहेर पडला आणि अविनाश तडक रेडिओ स्टेशनवर गेला. तिथेही त्याने दादांचं वर्णन देऊन ते हरवल्याची बातमी वारंवार प्रक्षेपित करण्याविषयी विनंती केली. कुणाच्या नजरेत असा म्हातारा आल्यास ताबडतोब कळवता यावं म्हणून त्यांनी आपला स्वतःचा पत्ता आणि फोन नंबरही दिला. इतकं केल्यावर मात्र हिरमुसल्या चेहऱ्याने तो परत घरी आला. सापडले का रे बाबा? अक्कांच्या या आशाभूत शब्दांनीच अविनाशचं स्वागत केलं. नकारार्थी उत्तर द्यायला अविनाशची जीभ रेटवेना पुढे. अक्कांचा तो काळजीग्रस्त चेहरा, त्यांच्या डोळ्यातली ती आशा आणि आतुरता पाहिल्यावर अविनाशला आपण दादांना सापडवू न शकल्याबद्दल स्वतःच गुन्हेगार असल्यासारखं वाटायला लागलं. पण तो तरी काय करणार होता? माहितीतलं एक अनाथ वृद्ध जोडपं अडचणीत सापडलंय म्हणून माणुसकीच्या दृष्टिकोनातनं आपल्या परीने प्रयत्न करत होता तो. फॅक्टरीतून दमून भागून घरी आल्यावर घरात देखील न शिरता तसाच दादांच्या शोधासाठी बाहेर पडला होता तो. पत्नीने पुढे केलेला चहाचा कप तसाच अक्कांच्या हातात देऊन. चहाचा भरलेला कपही तसाच शेजारच्या टिपायावर दादांचीच आतुरतेने वाट पाहत होता. त्यातला चहा तर केव्हाच निघून गेला होता. आता हा म्हातारा सापडत नाही म्हणल्यावर अविनाशची पण चहावरची वासना पार उडून गेली. अक्कांची अवस्था बघवत नव्हती त्याला. बिचारा अक्का मात्र कमालीच्या वावरून गेल्या होत्या. आयुष्यात उरलेला आपला जीवनाचा एकुलता एक साथीदार गमावल्याचं दुःख त्यांच्या प्रत्येक हालचालीतून जाणवत होतं. त्यांचे कावरे बावरे डोळे एकलेपणाच्या भावनेने भेदरून गेले होते. दादा सापडत नाहीत या दुःखाबरोबरच आता या वयात तरुणांच्या या विशाल दुनियेत आपण एकट्याच या भावनेने त्या पुरत्या घाबरून गेल्या होत्या. दादांची काळजी त्यांच्या भावनांना वरचेवर कड आणत होती. आधीच कातर वेळेच्या त्या संधी प्रकाशात अक्कांचं मन कातर झालं होतं. त्यात घरात लावलेल्या दिव्याचा तो पिवळा प्रकाश त्यांच्या मनाची उदासीनता आणखीनच वाढवत होता. अविनाशला आणि त्याच्या पत्नीला दोघांनाही अक्कांची ही स्थिती समजत होती. पण आपण यापेक्षा जास्ती काय करू शकतो हेच त्यांना समजेना. गती नव्हे ते दुसऱ्यासाठी दुःखाचे कड भरून आले ते त्यांच्या मनात. अक्का, तुम्ही आता आजचा दिवस इथेच राहा. हे पाहतील अजून प्रयत्न करून दादांना शोधायचा. तुम्ही या अशा अवस्थेत एकट्या घरी काही जाऊ नका. अविनाशच्या सौंदने अक्कांना आग्रह केला. पण दादांचा पत्ता नसताना तिथेच थांबणं अक्कांना काही पटणं शक्यच नव्हतं. त्या लगेच उठल्या सुद्धाच. इथे राहून करणार काय? त्यापेक्षा आपलं आपण आपल्याच हक्काच्या घरी जावं आणि तिथेच पडावं हे खरं. समजा रात्री अपरात्री दादा घरी आले तर भुकेजलेले असतील ते. कोण बघेल त्यांच्याकडे? आणि घरी जाऊन त्यांच्यासाठी स्वयंपाक तरी करावा. पण अक्का, निदान जेवण होईपर्यंत तरी थांबा. मी बघून येतो दादांना. आणखीन काही ठिकाणी बघून येतो. वर्तमानपत्रात जाहिरातही देऊन येतो दादा हरवल्याची. दादांचा अलीकडचा एखादा फोटो असेल ना? आहे रे बाबा, पण तो घरी आहे.
अक्कांनी उदासपणे उत्तर दिलं, मग घराची किल्ली देता? मी फोटो नेऊन देतो वर्तमानपत्राच्या ऑफिसात. शिवाय पोलिसातही फोटो दिलेला बराच. नाही म्हटलं तरी अविनाशच्या मनात सतत अशुभाची पाल चुकचुकत होती. आणि एकदम अक्कांना आठवलं, घराची किल्ली पण दादांच्या कोटाच्या खिशातूनच गेली आहे. अरे बाबा, घराची किल्ली पण त्यांच्याच कडे आहे. इतकं बोलून अक्का मटकन खालीच बसल्या. मग मी आता ते कुलूप फोडतो, दुसरं कुलूप लावता येईल तिथे. अक्कांची संमती घेऊन आणि घरातलंच एक कुलूप बरोबर घेऊन अविनाश निघाला. विमनस्कपणे स्कूटर हाकत अविनाश अक्कांच्या छोट्याशा बंगली पुढे आला. समाधान, लांबूनच त्याला ती अक्षरं दिसत होती. खरंच आयुष्यभर समाधानाने जगणाऱ्या या वृद्ध जोडप्यावर कसली अवस्था आली आहे आता. विचाराच्या भरात बाहेरच्या फाटकापाशी त्याने आपली स्कूटर उभी केली. यंत्रवत फाटक उघडून त्या वृद्ध जोडप्याने फुलवलेल्या त्यांच्या बागेतून चालत चालत तो घराच्या प्रवेशद्वारापाशी आला. तिथे आला आणि क्षणभर तो अवाकच झाला. हसावं की रडावं हेच समजेना त्याला. आपल्या हातातल्या काठीच्या मुठीवर हनवटी टेकून दादा एकटेच बसले होते बाहेरच्या पायरीवर. घराचं कुलूप अजून तसंच लावलेलं होतं. दादा, तुम्ही इथे असे एकटेच काय बसलायत? अविनाशने आश्चर्याने विचारलं. जरा पाय मोकळे करायला गेलो होतो. दादा आपल्याच तंद्रीत बोलत होते. परत येतो तर अक्का घराला कुलूप लावून कुठेतरी बाहेर गेलेल्या. कुठे गेल्यात इतका वेळ कोणास ठाऊक. अहो दादा, असं काय करताय? तुम्ही अक्कांच्या पोटात दुखत होतं म्हणून त्यांना घेऊन डॉक्टरांच्याकडे न गेला होतात. अविनाशला अक्कांचं खरं का दादांचं कळेच ना. हो का? मग आता कुठे त्या? आणि पुन्हा बरोबर घराची किल्ली घेऊन गेले आहेत. दादाच्या विसराळूपणाची कमाल झाली. अहो दादा, तुम्ही अक्कांची औषधं आणायला म्हणून नव्हता का गेलात? अक्कांना आमच्या कट्ट्यावर बसवून. आणि किल्ली ती तर तुमच्या पोटाच्याच खिशात आहे की. अविनाशला दादांच्या मनातल्या गोंधळाची कल्पना आली. असं झालं का? दादांनी खिशात हात घालून घराची किल्ली काढली. विसरलोच होतो मी. पण मग आता अक्का कुठे आहेत? आमच्याकडे बसवलंय मी त्यांना. चला. अविनाशने दादांच्या हातातली किल्ली आपल्या खिशात घातली. हाताला धरून त्यांना नीट स्कूटरच्या मागच्या सीटवर बसवलं आणि स्कूटरला किक मारली. अगदी समाधानी चेहऱ्याने अविनाशने आपली स्कूटर परत आपल्या घराकडे वळवली. अक्कांना आनंदाची बातमी द्यायला. दादा अक्कांच्या समाधानमध्येच त्या सगळ्यांना परत एकदा समाधान मिळालं होतं. धन्यवाद.